आपल्या पाथरी तालुक्यातील हे मंदिर माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहिती असेल तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नसेल माहिती तरी व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपण आज त्या मंदिराबद्दल काहीतरी माहिती सांगणार आहे. तर कशी पब्लिक, रामकृष्ण हरी. तर आज आपण आलो आहेत पाथरी या ठिकाणी, साईबाबांच्या जन्मस्थळी. साईबाबांचे मूळ जन्मस्थान पाथरी आहे, तर कर्मस्थान शिर्डी आहे. आपला मराठवाडा ही संतांची भूमी आहे. याच पवित्र भूमीत परभणी जिल्ह्यात गोदावरीच्या पवित्र काठावरती पाथरी ही पुण्यभूमी आहे. पाथरीला पूर्वीच्या काळात पार्थपूर या नावाने ओळखले जात होते. पाथरी गावातच एक भुसारी उपनाव असलेल्या ब्राह्मण कुटुंबात श्री साईबाबांचा जन्म झाला. साईबाबांचे मूळ नाव हरी असे होते. मंदिराच्या खालच्या भागातच साईबाबांचं घर आहे. तिथे आपल्याला साईबाबांनी वापरलेल्या सर्व वस्तू पाहायला मिळतात आणि साईबाबांच्या घरात त्यांची विहीर आहे, ती सुद्धा इथे जशाच तशी आहे. जेव्हा या मंदिराचे काम चालू होते तेव्हा उत्खननात साईबाबाच्या घरच्या वस्तू सापडल्या, जसे श्री हनुमान मूर्ती. साईबाबांचे कुलदैवत श्री हनुमान आहेत. पाण्याचे मटके, जाते, 4 पंत्या, श्री साईबाबांची बाळंत रूम, साईबाबांची विहीर आणि या सगळ्या वस्तू ध्यान मंदिरात त्यांच्या घरासहित भक्तांच्या दर्शनासाठी जशाच तशा ठेवलेल्या आहेत. आता प्रश्न फक्त इतका आहे की हे साईबाबाचे जन्मस्थळ असून इथे इतकी परिचिती का नाही आहे? जे की साईबाबाचे कर्मस्थान आहे, तिथे लोक लाखोच्या संख्येने जातात, नतमस्तक होतात. हे मंदिर खरंच खूप छान आहे. इथे आल्यास आपल्याला साईबाबा खरंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत असा अनुभव येतो, कारण इथे सर्व त्यांच्या वस्तू आहेत, त्यांचं घर आहे. एक वेळ ह्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम, रामकृष्ण हरी. अशाच माहितीसाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा.